मुंबईमध्ये आज भाजपच्या नेत्यांची बैठक होण्याची शक्यता आहे। भाजप विधान परिषद उमेदवार ठरवण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह कोअर कमिटीचे काही नेते चर्चा करण्याची शक्यता आहे। तर मुंबईमध्ये आज भाजपच्या या महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे। सर्व महत्त्वाच्या नेत्यांची आज बैठक होण्याची शक्यता आहे। सागर कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी सागर, आजच्या भाजपच्या नेत्यांच्या बैठकीचा नेमका अजेंडा काय? विधान परिषदेच्या 5 जागा रिक्त आहेत। त्यामधील 5 पैकी 3 जागा भाजप निवडणूक लढवणार आहे। भाजपच्या या 3 जागांवर कोणते उमेदवार द्यायचे या संदर्भात चर्चा प्राथमिकरित्या होईल असं म्हटलं जातं। अर्थात ही नियोजित बैठक जरी नसली तरी कदाचित या बैठकीला काही नेते हे ऑनलाईन उपस्थित राहतील असं म्हटलं जातं आणि प्राथमिक जी कोअर कमिटीची बैठकीमध्ये चर्चा होईल, साधारणतः 3 उमेदवार असतील भाजपच्या कोट्यामध्ये, तर 6 उमेदवारांची लिस्ट ही दिल्लीच्या नेतृत्वाकडे पाठवली जाईल आणि त्यापैकी 3 अखेर उमेदवारांच्या नावावर रविवारपर्यंत शिक्कामोर्तब होईल असं म्हटलं जातं। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये काही माजी आमदार आहेत, काही राजकीय तडजोड जी विधानसभेला करण्यात आली त्यातली काही जणांची नावं सुद्धा असण्याची शक्यता एक वर्तवली जाते। निश्चित, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।